ते अपक्ष असताना आपण साहेब अपक्ष होतो दोघेही, त्याची आठवण येते. तेव्हा अशी गर्दी झाली होती ना तेव्हा गर्दी अशी, तशी आज गर्दी झालेली आहे. खूप मला बरं वाटलं आज की मी आज 12 वर्षांनी या स्टेजवरती आलोय. 12 वर्षांनी या स्टेजवरती आलोय. हे खरं म्हणजे खारदेवाचं आमचं अधिष्ठान आहे असं मला वाटतं. आणि नेहमी या अधिष्ठानावरती जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तो माणूस जिंकूनच येतो, असं इथलं आमच्या खारदेवाचा आशीर्वाद आहे. बंधू भगिनींनो, महाराज इथे आलेले आहेत अयोध्यावरून आशीर्वाद देण्यासाठी. आम्ही आता आमची कल्पना कानेरे खारदेव आपल्या वैभवनगर सोसायटीमधून आम्ही अयोध्येला गेलो होतो. महाराजांनी सर्व उठाठेव त्यांच्या आश्रममध्ये केली. जेव्हा अयोध्येचं आणि बाबरीचं कांड झालं, पहिल्या टायमाला आम्हाला खूप त्रास झाला. पहिल्या टायमाला म्हणजे मार पण खाल्लं आणि बाजूबाजूच्या गोळ्या चालल्या आम्ही कसं तरी वाचलो. परंतु ह्या महाराजांनी राहुल वाळूंज आपण वरती आहे ना, प्लीज आपण वरती आहे. या महाराजांनी आम्हाला वाचवलं. म्हणजे मी मुंबईवरून माझे सर्व सवंगडी घेऊन 25 ते 30 ते त्यांच्या आश्रममध्ये 8 दिवस होतो. मुलायम सिंगनी खूप आम्हाला त्रास दिला होता, खूप त्रास दिला, पण यांनी लपवून ठेवलं आणि आम्ही महाराष्ट्रापर्यंत आम्ही परत जिवंत आलो. दुसऱ्या टायमाला जेव्हा कारसेवक भडकले तेव्हा कल्याण सिंग मुख्यमंत्री होते, तेव्हा सुद्धा आम्ही जोरात मी गेलो होतो परत. आणि तेव्हा महाराष्ट्रातून गेलेला सर्व शिवसैनिक मराठी बंधू हे रागाने गेले होते आणि त्या ढाच्यावरती मी चढलो होतो टॉप वरती आणि महाराजही माझ्या बरोबर होते तेव्हा टॉप मध्ये. महाराज तेव्हा 30 वर्षापूर्वी 32 वर्ष झाली. महाराज तेव्हा तरुण होते. ते हातात गण माझ्या बरोबर पार होती, त्याच्या हातात गण होते आणि गण ठोकून महाराज ते ढाचा तोडत होते. आणि ती कुठेतरी आठवण ठेवून महाराज आज या खारदेव नगरात या चेंबूरमध्ये मला आशीर्वाद द्यायला आले, त्याबद्दल मी खूप त्यांना धन्यवाद देतो. महाराजांना वंदन करतो. बंधू भगिनी, सर्व आम्ही भाविक आहोत, सर्व प्रभू रामचंद्रांचे आपण सेवक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सेवक आहोत. आज या खारदेव नगरमध्ये मी इथून गेल्यानंतर मी अणुशक्तीला गेलो आणि इथे प्रकाश भाऊ आमचे आमदार झाले. मनामध्ये आशा होती की भाऊ इथे आमदार झाले, चांगला माणूस आहे, काहीतरी आमच्या खारदेव नगरसाठी करतील. पहिलं त्यांना मी सांगितलं की वैभवनगरचं काम चालू आहे. वैभवनगरचं काम चालू असताना एक स्लॅब भरवतो, एक स्लॅब. तो स्लॅब भरताना 25 रेडी मिक्सच्या त्या सिमेंटच्या गाड्या होत्या ना, त्या खारदेव नगरच्या या रोडला उभ्या होत्या. भाऊनी कंप्लेंट केली आणि त्या गाड्या थांबवल्या नाही. पहिला मला बिल्डर भेटायला पाहिजे तरच तुम्हाला स्लॅब भरून देऊ. पहिला भाऊंचं काम. मी भाऊंना समजवलं, भाऊ मराठी माणसं आहेत आणि तुमच्या पहिल्या इलेक्शनला 18,000 वोटिंग झाली आहे, त्याची जरा जाण ठेवा. 18,000 वोटिंगची जाण ठेवा. या खारदेव नगरच्या मराठी माणसाने 18,000 वोटिंग केलेलं आहे. आणि तेव्हा इथून तुम्ही वरती गेलात, इथून तुम्ही जिंकून गेलात, तसं वरती जिंकून गेलात, त्याची तुम्ही जाण ठेवली नाही. मी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलिसांना घेऊन रात्रभर तो स्लॅब भरला. बंधू भगिनींनो, वैभवनगरचे लोक आता आनंदात राहत आहेत. असं काम भाऊनी केलं. आज इथे पाठीमागे संडास आहे बघा, तिथे आता मी डबल 1+1 संडास बांधलं होतं, ते संडास तोडलं. आता का तोडलं, कशासाठी तोडलं माहित नाही, पण लक्ष्मण पांढरे मला सांगतोय की भाई संडास तोडल्यानंतर आमच्या जे संडासामध्ये जात होती आमची माणसं, ती जेवायची कमी झालेली आहेत. का तर सकाळी शौचालय जायला जागा नाही आहे, म्हणून आमचे वयस्कर माणसं, आमच्या महिला मंडळ हे जेवायचं कमी झाले. अरे हे पाप तू केलेस. आणि त्या वैभवनगरला मी शाळेसाठी जागा ठेवलेली, ते संडास तोडलेस आणि तिथे तिचं ऑफिस बांधला.
अरे थोडी तरी लाज पकडायला पाहिजे की या लोकांसाठी तू संडास तोडले आणि स्वतःसाठी ते संडास होते ते तोडून तिथे तुझं ऑफिस बांधलं 5 स्टार आणि तिथे आता बसतोय. अरे थोडीशी तरी लाज लज्जा आहे का तुला? तिथे हॉल बांधलाय, 11,000 भाडे घेतो हॉलचे. अरे ज्या संडासामध्ये माझ्या माता भगिनी बंधू आमचे ज्येष्ठ नागरिक छोटे बालक जात होते ते तू तोडले आणि तिथे तुझं ऑफिस 5 स्टार बांधलाय. अरे काय बोलायचं तुला? मला असं वाटलं की सुभाषनगरचा एक चांगला माणूस एकदम चांगला प्रकाश भाऊ चांगला असेल. अरे पण जरा बघ तर या झोपडपट्टीमध्ये काय चाललंय, कधी तर येऊन बघ. इथे बाजूला काल रवी महाडिकनी मला घेऊन गेला. एका म्हणजे 8x6ची खोली आहे, त्यामध्ये त्याचा मुलगा पण राहतोय, सून पण राहतोय आणि मुलगी पण राहते. त्या माणसाला अर्ध अंग वायू गेलेला आहे. मग त्याला उठता पण येत नाही, बसता पण येत नाही. मला ते बोलले, भाई मला बाहेर शौचालयाला जायला येत नाही म्हणून मी जेवायचं बंद झालो. जेवत असताना वहिनी मला बोलतायत की साहेब आता ते जेवायचंच बंद झाले, कारण का त्यांना बाहेर चालायला होत नाही म्हणून त्यानं जेवायचं बंद केलंय. आज ही परिस्थिती माझ्या खारदेवनगरमध्ये घाटल्यामध्ये आहे. 10 वर्ष काय केलं तू याचं पहिलं उत्तर दे, नंतर घाटल्यामध्ये ये. नंतर घाटल्या आणि खारदेवनगरमध्ये याचं उत्तर दे. एखादं ती तू इथे बिल्डिंग उभारली असतीस ना, मी इथे तुझ्या पाया पडलो असतो. एकही बिल्डिंग ह्या खारदेवनगरला उभारली नाही. लोक तरसले त्या झोपडपट्टीमध्ये राहून. मगाशी अनिल ठाकूरनी सांगितलं की या खारदेवनगरमध्ये मुलं येत नाहीयेत. म्हणजे आमच्या मुली अशाच आहेत काही, त्यांना लग्नासाठी बाहेर जावं लागतंय आणि बाहेर जाऊन रूम घेऊन तिथे त्यांना तिथे त्यांची लग्न होत आहेत. अशी परिस्थिती या खारदेवनगर घाटल्यामध्ये आहे. पूर्ण 100% मराठी माणसांनी भरून असलेला हा खारदेवनगरमध्ये तुझी परिस्थिती आहे. पहिल्या टायमाला 18,000 वोटिंग केली, दुसऱ्या टायमाला 16,000 वोटिंग झाली आणि आता परत तू वोटिंगला येतोय. बंधू भगिनींनो, तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की त्याला मतदान करू नका. त्याला विचारा. आमचे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहेत, तेही मला येऊन भेटतात आणि सांगतात भाई नाही यांनी काहीच केलं नाही. या खारदेवनगरला हे शौचालय तोडून ठेवले, बनवत नाहीये. लोकांचे बाथरूमला जायला वांदे झालेले आहेत. म्हणून सर्व माझ्या बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की प्रकाश भाऊ आला, त्याला सांगा तू सुभाषनगरला आहेस ते बरं आहे, या खारदेवनगरमध्ये येऊ नको रे बाबा, तू परत तू नको आम्हाला. हेच आपण सांगा. माननीय आमदार साहेब आलेत, आमचे खासदार साहेब आलेत आणि आपल्याला ऐकायचे आमचे स्वामीचे अयोध्येचे. त्यांनी अयोध्येला राम मंदिर बनवलं आहे आणि जगामध्ये मोठी समाई कुणी बनवली असेल ते आमच्या महाराजांनी बनवलेली आहे. गुजरातला बनवली मोठी समाई, जगामध्ये सर्वात मोठी समाई ही अयोध्येला बनवणारे आमचे महाराजांना तुम्हाला ऐकायचं आहे. सर्वांना विनंती करतो की घाटल्याचा विकास करायचा असेल तर मलाच तुम्ही निवडून द्यायला पाहिजे बंधू भगिनींनो. आणि चांगला मुख्यमंत्री भेटलाय, रिक्षा चालक आहे, रिक्षा चालवणारा गरीब मुख्यमंत्री भेटलाय, गरीबाची जाण असणारा मुख्यमंत्री भेटलाय. तर त्यांनी काम हे पूर्ण केलं. आमच्या शेवाळे साहेबांनी पर्यावरणचं काम केलं होतं, परंतु हा जो भाऊला नाव घेतलं ना, या लोकांनी अडवलं बंधू भगिनींनो. तर त्याला सबक शिकवा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काते साहेबांनी सांगितलं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.